छान चढलाय ना रंग? मग मी पास की फेल? अजून रंग चढायचा आहे, पण बहुधा 100 पैकी 200 मार्क्स आहेत तुला. मला माहितीच होतं, तुलाच खात्री नव्हती. अभि, परवा लग्न आहे आपलं. मुलींच्या होकारात नकार असतो आणि नकारात होकार असतोय अजूनही कळलेलं नाही हा तुला. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे मला. कळलं? बरं हो, बरं झालं आपण आता भेटलो, कारण की मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची ही की परवाच आपण आता भेटणार आहोत, म्हणजे डायरेक्ट लग्नाच्या दिवशी. उद्याचा अख्खा दिवस आपण एकमेकांना भेटणार नाही. का? पण उद्या दुपारी भेटू की संध्याकाळी भेटू? हे बघ, उद्या हळद आहे आपली, बरोबर? हळदीनंतर नवरा नवरी एकमेकांना भेटत नाही, म्हणजे आता काय डायरेक्ट परवा म्हणजे लग्नाच्या दिवशी आपण भेटू ना. अरे एक अख्खा दिवस? मग शमिका, मी तुझ्या अजून एक क्षण नाही राहू शकत. एक अख्खा दिवस? तुम्हाला ना हे कळत नाही की आमच्या मुलांचा प्रॉब्लेम हा असतो की आम्हाला आमच्या मनातल्या ज्या फिलिंग्स असतात ना त्या एक्सप्रेस नाही करता येत. ते आम्ही अशा नजरेतून बोलतो आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला इमोशन्सच नसतात, आम्ही सेन्सलेस असतो. पण एक दिवस म्हणजे जरा जास्त नाही होत का? हे बघ, तुझी नजर वाचू शकते मी, आणि तू आणि मी आपण एकमेकाबद्दल इतका विचार करतो ना की आता तू माझ्याबद्दल विचार केलास ना तर तू माझ्या समोर असशील. हे बघ, एकाच दिवसाचा प्रश्न आहे. ओके? पण अच्छा, अरे करेक्ट करेक्ट. नाही, तू अगदी बरोबर ओळखलंयस. हा, अरे माझ्या लाडक्या लेकीचं लग्न आहे, तुला यायचंय. पण लक्षात ठेव, अगदी बायका पोरांसकट यायचं तुला. वाटल्यास दुबई मुंबई फ्लाईटचं तिकीट बुकिंग करतो मी. हा, शमिका मजा येते एकदम छान. मुलगा चांगला आहे रे. ठीक आहे, मग वर्कआउट कर. ओके ओके ओके. हा, मी करून ठेवतो. वाटल्यास हे कर सगळं मॅनेज तू. मग यायचंय तुला. चल बाय. अभिजित, शमिका, या. काय नाही, उद्या तुमची हळद आहे, तेव्हा तुम्ही असं एकमेकांना नाही भेटू शकत, म्हणून मी तुम्हाला बोलावलं. आय कॅन अंडरस्टँड, म्हणजे लेट नाईट मीटिंग मी समजू शकतो. पण बघ, नाही डॅड, ते ऍक्च्युली मी असू दे रे, कधीतरी आम्ही सुद्धा तरुण होतो. असू दे, चालू दे. ते नाही, ते ऍक्च्युली मेहंदी. गॉड, काय प्रेम होतं चाललंय सगळ्यांचं. पण हे सगळं थोडेच दिवस. एकदा का यांचं लग्न झालं की ते कसं मोडता येईल याचे खूप इंटरेस्टिंग प्लॅन्स आहेत माझ्याकडे. येस. पिल्लू, आज मामाची हळद आहे. मामा पिवळा पिवळा होणार आणि आपण छान छान कपडे घातलेत की नाही. यांनी सुद्धा आमची पॅन्ट पिवळी पिवळी केली होती सुसू करून. तिला पण येणार ना? झाली का आवरून तुझी सगळी तयारी? हो झाली. मामाला हळद लावणार आहे मी आज. अभि, चल ना लवकर, बायका सुद्धा आल्या, तयारी करायला पाहिजे लवकर. हळद लावायची आहे, चल. आलो. सोनू, मामाला हळद लावूया, पिवळं पिवळं करूया, मग मामी येणार आपल्याला.
माधुरी कुठे आहे? ती आतमध्ये ती का नाही आली? अरे मी पण म्हणलं तिला, पण नाही येते ती. अरे थांब, मी बोलून आणतो तिला. अरे अभि, अरे हळद लावत असताना अर्ध्यावरून उठायचं नसतं. काही रीत आहे की नाही तुला? आजी, माझ्या माणसांपेक्षा मला कुठली रीतभात महत्वाची नाही वाटत. मी आणतो माधुरीला. माधुरी, अभि, अरे तुझी हळद सुरू झाली ना, तू इथे काय करतोयस? सुरू झाली पण पूर्ण नाही झाली आणि होऊ पण नाही शकणार. माझी सख्खी मोठी बहीण जोपर्यंत मला हळद लावत नाही तोपर्यंत हा हळदीचा सोहळाच काय, माझं लग्न सुद्धा पूर्ण नाही होऊ शकणार. विपुलचा विचार करतेस ना? विपुल, तू बघतोयस ना, तू गेल्यानंतर माधुरीने एखाद्या सोहळ्यात काय आयुष्यातही रस घेणं कमी केलंय. माधुरी, काय करू मी आता? तिचा हात पकडून नेऊ तिला बाहेर? विपुलला हेच हवं असेल ना? माधुरी, जाणाऱ्या माणसाबरोबर आपली जगण्याची उर्मी, जगण्यातला आनंद तर आपण नाही ना जाऊ दे. बघ, तुझ्या हसण्याशिवाय माझं लग्न अपूर्ण आहे. येणार ना तू? ये बस, चला सुरू कर. पेन्सेंच्या लेकराला ओली ही हळदी लावा. पेन्सेंच्या लेकराला ओली ही हळदी लावा. जमल्या सख्या सगळ्या तूही चल ये ग विभा. जमल्या या सख्या सगळ्या तूही चल ग ये ग विभा. गुणी हा अभि माझा सौभाग्य शमिकाचा. पेन्सेंच्या लेकराला ओली ही हळदी लावा. हळदी लाव मेघना भाऊ तुझा देखणा. माधुरी, लाव लाव. ताई माधुरी त्यांची आई गोड बाळाची. लावते हळदी त्याला, लावते हळदी त्याला.
अरे अगं बास. अरे मेघना काय किती लावशील हळद? हळदीचं दुकान आहे का आपलं? चंद्या तू काय हसत बसलायस नुसता? तू थांब आता. तुझ्या लग्नामध्ये मी 5-50 बायका फक्त हळद लावायला बोलवणार आहे तुला. बास. अगं आई तू जरा रागव ना मेघनाला प्लीज. मेघना अगं बास ना किती. अरे आपली काय हळदीची फॅक्टरी आहे का? चंद्या अरे बास ना. अरे चंदू, अरे बघ. अरे चंद्या अरे बास. अरे अरे बास आता. चंद्या तू थांब. तुझ्या लग्नामध्ये ना मी स्पेशली बायका तुला फक्त हळद लावण्यासाठी बोलवणार. ए आई तू रागव ना जरा याला. अरे 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 पुढे आता चंदू मेघना बास बास. बाकीच्या बायकांना पण लावायची ना हळद अजून. असं काय आता बास ना किती. रीत असते तशी. अरे शकून असतो. चला लावा. माधुरी चला त्याला आंघोळीला घेऊन चला. चांगली खसखसून आंघोळ घाला. मस्त गरम पाणी करून ठेवलंय. नंतर आपल्याला उष्टी हळद घेऊन शमिकाकडे जायचंय. चला 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 लवकर आटपा. बसा ना सगळे. अरे जरा सरबत वगैरे घेऊन या रे. हो या. माई कोणाची वाट पाहत आहे? अरे शमिकाच्या सासरचे लोक यायचे ना उष्टी हळद घेऊन. हो हो बरं येतो मी. बरेच काम पडले. या 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 या. नमस्कार. नमस्कार. कशी झाली तयारी तुमची? हो सगळी? झाली ना. तुम्ही कशा आहात? छान एकदम. आता अगदी उत्सुकता लागली आम्हाला हळद लावायची. हो ना आमची सुद्धा तयारी झाली. अजून सुरू नाही झाली हळद. चुडा पण भरायचा ना. हो ना आमची सकाळ काय नेहमी उशिराच होते. या 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 पण या. शमी आवडला का ग? खूप छान आहे. विभाताई प्लीज.
सुगताई, आता मी जे तिच्या हातात बांगड्या घातल्या आहेत त्याच्यासमोर या तुमच्या दिसणारच नाही तो. मी एक काम करते, ही माझी बांगडी काढून टाकते नाही का, तरच हे दिसेल हिच्या हातात. दादा मला जरा 4 हिरव्या बांगड्या द्या ना प्लीज. आई, आता तुम्ही आणलेल्या बांगड्या द्या. या हिरव्या बांगड्यांमध्ये त्या खूप शोभून दिसतील. आवडल्या तुला? आई, मला खूप आवडल्या. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला नाजूकच दागिने आवडतात. खूप छान आहेत.